भारत विकास परिषद नाशिक शहर शाखा व दिव्यांग केंद्र पुणे यांच्याद्वारे दिनांक 1 ऑगस्ट रविवारी कळवण येथे दिव्यांगांकरिता मोजमाप शिबिर संपन्न झाले। 265 दिव्यांगांना या शिबिराचा लाभ घेतला। दिनांक 3 सप्टेंबरला कळवण येथे दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रदान केले जातील। या शिबिराकरिता श्री विनयजी खटावकर विश्वस्त दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे व भारत विकास परिषद नाशिक शहर शाखेचे श्री हेमंत गोखले यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण प्लॅनिंग आणि एक्झिबिशनचे नेतृत्व केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवृत्त निवेदक श्री जयंतजी ठोंबरे यांनी केले व त्यांना सौ सोनलताई दगडे यांनी माहितीपूर्ण साथ दिली। प्रमुख अतिथी माननीय भारतीताई पवार यांनी रुग्णांना आवाहन केले की या मोफत सेवेचा योग्य उपयोग करावा। श्री विनयजी खटावकर यांनी प्रत्येकाला आवाहन केले की या सेवेची माहिती कमीत कमी 2 जणांना द्यावी, जेणेकरून त्यांनाही यापुढे लाभ घेता येईल। अध्यक्ष श्री दीपक कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले आणि सर्व सेवा पुरवठा करणाऱ्यांचे व अतिशय पाऊस असतानाही सर्व रुग्ण हजर राहण्याबद्दल ऋण व्यक्त केले। या उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता नाशिक शहर शाखेच्या सौ सोनलताई दगडे, श्री राजेंद्रजी जडे, श्री देवदत्त जी जोशी, श्री अविनाशजी दीक्षित, श्री श्रीकृष्णजी वैद्य, श्री जयंतजी ठोंबरे, श्री विनयजी पटवे, सौ श्री गणेश प्रसादजी देशपांडे, श्री नारायणजी दुधारे, श्री विनायकजी मेहेंदळे व अन्य सदस्यांनी खूप परिश्रम घेतले। शिबिराला माजी मंत्री सौ भारतीताई पवार, आमदार श्री नितीनजी पवार, सौ ज्योतिताई कवर व कळवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे श्री राजशेखरजी अभ्यंकर, कोथरूड शाखेचे श्री जयंतजी साने, डॉक्टर नाईक, डॉक्टर कस्तुरे, श्री वासुदेवजी कालरा, रोटरी क्लब कळवणचे सदस्य व काही स्थानिक व्यक्ती व संस्था सहभागी झाल्या।